खोपोली प्रभाग 10 सर्वसाधारण जागेतून सलमा पठाण निवडणूक लढवणार। मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे जुनेद पठाण यांचे आवाहन। नमस्कार, मी जुनेद पठाण, प्रभाग क्रमांक 10 मधून। माझी आई सलमा असगर पठाण काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवत आहे आणि आमचे निशाणी हाताचा पंजा आहे। मध्ये भरपूर विकासाचे काम राहिलेले आहे आणि आपल्याला भरपूर विकासाचे काम करायचे आहे, त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षातून आईला उभा केला आहे। आमचे घोषणापत्र आहे, आम्ही घोषणापत्र तयार केली आहे। आमच्या घोषणापत्रामध्ये पहिला जे आहे ते शंकर मंदिर येथील मिनी हॉस्पिटल आम्ही रहिवाशांसाठी तयार करणार आहे आणि त्यात फ्री इलाज असेल पूर्ण। तसंच आबानी रोड मधील तिथे पण एक मिनी हॉस्पिटल, कमीत कमी लोकांना फ्री मध्ये काहीतरी सुविधा होईल। आणि तसंच यशवंत नगर मधील पण सेम मिनी हॉस्पिटल आम्ही तयार करतोय, तो तयार करणार आहे इलेक्शन निवडून आल्यानंतर। नंतर तरुण पिढीकरिता रोजगार उपलब्ध करून देणार। दुसरा, गरजू लोकांना घर उद्योग, लघु उद्योग म्हणजे करून देणार। आणि पाचवा असा आमचा विषय का स्पोर्ट क्लब आमच्या इकडे नाहीये, अख्खे वाड्यात कुठलाही स्पोर्ट क्लब नाहीये। आम्ही स्पोर्ट क्लब तयार करणार आणि महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सरकारी जिम योजना म्हणजे व्यायामशाला वगैरे आम्ही तयार करून देणार, अशी आमच्या घोषणापत्रामध्ये आम्ही टाकलेलं आहे। तसंच नागरिकांना महिन्यातला 2 किंवा हप्त्यात 2 टायमाला फ्री चेकअप, आमचे जे मिनी हॉस्पिटल असणार त्यात फ्री चेकअप, हेल्थ फ्री चेकअप होणार त्यांचे। आणि तसंच लाईट पाणी हे सुविधा तर आहे, परंतु तेवढी नाहीये जेवढी जायला पाहिजे होती। राहिला आता हा विषय का आम्ही सर्व विद्यार्थ्यांना कॅम्प्युटर सेंटर वगैरे उपलब्ध करून देणार सरकारी योजनामुळे। शाळेचं तसंच कॉलेज ॲडमिशनसाठी आवश्यक सर्व प्रमाणपत्र वगैरे एकाच ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देणार, शिबिर वगैरे लावणार। तसंच 24 तास ॲम्ब्युलन्सची सुविधा आम्ही वार्ड क्रमांक 10 साठी उपलब्ध करणार आहे। आणि राहिला आमचा आबानी रोड, मेन आबानी रोड मध्ये बाथरूम आणि गटर आणि रस्त्याची व्यवस्था भरपूर खराब झाली आहे, ते पूर्ण क्लिअर करून त्यांना द्यावी अशी आमची घोषणापत्र आहे। मी माझ्या प्रभाग क्रमांक 10चे सर्व मतदारांना विनंती करतो की आमचे नगराध्यक्ष उमेदवार तौफिकभाई कर्जीकर काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहे आणि तसंच प्रभाग क्रमांक 10 मधून माझी आई सलमा असगर पठाण सर्वसाधारण महिला उमेदवार आहे। त्यांना भरपूर मतदार करून आणि बहुमताने विजयी करा।